नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बघा, प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा खूप काळापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टी चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच आज आहे. या संकष्टी चतुर्थीला गणपतीला काही गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. ते समरंगणात अग्रस्थानी लढणारे, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे, गोडधोड आवडीचे खाणारे, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे असा सर्वांना आदर्श वाटणारे देव आहेत. गणपती बुद्धीची देवता आहेत. तसेच गणपती ही वैदिक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत. तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. त्यामुळे दैवत्व असलेले गणपती आपल्याला अत्यंत जवळचे आणि आपलेच वाटतात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात, नवीन कामाचा प्रारंभ प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने, स्मरणाने केला जातो. तर बघा, गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही तरी गणपती बाप्पांना एक गोष्ट आवर्जून अर्पण करावी असे सांगितले जाते. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानले गेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण केलं जातं हे सर्वश्रुत आहेत. गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात असं मानलं जातं. या 5 गोष्टी आठवणीने अर्पण करा. गणपती पूजनानंतर गणपती बाप्पांना आवडणारे जास्वंदाचे फूल वाहावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणं शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते. गणपतीला ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षक तसेच संकटनाशक गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी बुद्धी प्रदान करतात. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यफलही लाभत नाही अशी मान्यता आहे. तर बघा, या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या दूर होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी येते. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते, परंतु यंदाची संकष्टी चतुर्थी ही 2025 मधील या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते. गणाधिप संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यात येते. मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी गणेशांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे, संकट दूर होतात. गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असे म्हटलं जातं. त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानात देखील वाढ होते. तसेच बघा, गणपती बाप्पांना या दिवशी काही इच्छा मागितली तर नक्कीच ती पूर्ण देखील होते. श्री गणेशांच्या कृपेने घरातलं दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी नांदते. तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत असते. या चतुर्थी व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबत काही प्रभावी असे उपायसुद्धा केले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू आहे ती जाळा। सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल। घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे। सायंकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घरी असाल तर हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते ती अतिशय शुभ वेळ मानली जाते। या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं। तर बघा, लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे। येणारे नवीन वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं, आरोग्याचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तसेच या नवीन वर्षामध्ये अनेक संकल्पही केले जातात, जसे की नवीन वर्षामध्ये मी काही गोष्टी साध्य करणार आहे किंवा काही स्वप्न ती नवीन वर्षामध्ये मी पूर्ण करून दाखवणार आहे, असं काहीतरी संकल्प जो आहे तर तो आपण करत असतो। आणि गणपती बाप्पा जे आहे तर ते संकट, अडचणी, अडथळे दूर करणारे देवता मानले जातात। जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरात हा उपाय जर केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। जसे की पहा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असो, आई मुलांची असतील किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांची असतील, सतत भांडणं होत असतील, त्यामुळे घरात बघा लक्ष्मी स्थिर राहत नाही। घरात आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही। त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद असतील तर मुलांची प्रगती देखील होत नाही। ज्या घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी नांदत नाही, त्याचबरोबर बघा घरामध्ये आजारपण असेल, घरातलं दारिद्र्य संपत नसेल, घरामध्ये सतत अडचणी एकामागून एक येत असतील, घरावर संकट येत असतील, कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये पितृदोष असेल, सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला अवश्य करायचा आहे। घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहतं। याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील नायनाट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते। घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण तयार होते। घरामध्ये कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील बाधाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासून कुटुंबाचे संरक्षण होते। तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय करताना एक मातीची पंती घ्यायची किंवा कापूर जाळण्याचं तुम्हाला भांडं घ्यायचं आहे। या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। ते सुकं खोबरं असतं त्याची एक वाटी ठेवायची किंवा त्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापूर तुम्हाला घ्यायचा आहे। भीमसेन कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तो त्या कापराच्या 3 वड्या तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीवरती किंवा त्या खोबऱ्यावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या कापुरासोबत 2 अख्ख्या फुलांच्या लवंगा असतात तर त्या 2 लवंगा ठेवायच्या आहेत। एक हिरवी वेलची आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा ठेवायचा। खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला हे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती 1 ते 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। त्यानंतर ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे।
काही वेळाने ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये त्याचा धूर जो आहे तो फिरवायचा आहे। त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला घेऊन ते भांडं जायचं आहे। मुख्य दरवाजाचा उंबरठा जो असतो तर त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला हे कापूर जो आहे तर तो तसाच ठेवायचा आहे। जेव्हा त्यामधल्या वस्तू शांत होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं की खोबऱ्याची वाटी असणार आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला घेऊन बाहेरच्या बाहेरच फेकून द्यायचा आहे। तो घरामध्ये आणायचा नाही। डस्टबिनमध्ये टाकला तरी चालेल किंवा बाहेरच्या साईडला कुठे टाकायला जागा असेल तर तिथे तुम्ही टाकून द्यायचा आहे। त्यामध्ये आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या खोबऱ्याच्या तुकड्याने शोषून घेतलेली असते। त्यामुळे त्या खोबऱ्याचा तुकडा कुणीही घरामध्ये खायचा नाही किंवा तो पुन्हा तुमच्या घरामध्ये सुद्धा घेऊन यायचं नाही, तसाच तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे। हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, भांडणे दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल। त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोचं भांडण होत असेल, अगदी सकाळ संध्याकाळ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज रात्री झोपताना बायकोने उशीखाली 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने उशीखाली 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। सकाळी उठून त्या 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा तुम्हाला देवघरासमोर जाळायच्या आहेत। 21 दिवस सलग तुम्ही हा उपाय करून पहा। उपाय केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल। तुमच्यात जे काही वाद असतील तर ते थांबून नाते अगदी घट्ट होईल। अशा पद्धतीने हे 2 उपाय आहेत तर ते आपल्याला आज संध्याकाळी अवश्य करायचे आहेत। तर बघा, ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।